नमस्कार मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि तुम्ही बघत असाल आज आपण गाडीमध्ये बसलेलो आहे. तर आपल्याकडे आज थोडा टाइम होता, त्याच्यामुळं वाटलं की आपल्या सबस्क्रायबरांसाठी आपण एकदम गाडी शिकवायचा व्हिडिओ बनवू. तर आज तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये गाडी शिकवणार आहे. ज्यादा काही त्याच्यामध्ये लई हेवी नॉलेज नाही. एकदम जे कोणी फर्स्ट टाइम गाडीमध्ये बसलं आणि त्याला काहीच माहित नसेल गाडीमधलं, तरी तो नॉर्मल गाडी चालू शकतो. पाठीमागे समोर घेऊ शकतो किंवा एकदम मोकळ्या रस्त्याने चालू शकतो. तर अशा पद्धतीने आज आपण गाडी शिकवणार आहे. तर पहिल्यांदा मित्रांनो, गाडी शिकायच्या टाइमला जेव्हा तुम्ही गाडीत बसशाल तेव्हा प्रत्येक गाडीचं जे हँडब्रेक राहतं ते वर ओढलेलं राहतं. ते पहिल्यांदा तुम्ही ते हँडब्रेक आहे ना रिलीज करायचं, खाली करून द्यायचं हँडब्रेक. हँडब्रेक खाली केल्यानंतर जो गाडीचा स्विच राहतो, स्विच ऑन केल्यानंतर कोणत्या पण गाडीचं मित्रांनो आहे ना, जे मीटर राहतं आपली जी समोरची स्क्रीन राहते ती एक 15 ते 30 सेकंद आहे ना एकदम व्यवस्थितपणे चालू होऊन द्यायची. चालू झाल्यानंतरच गाडीचा स्विच ऑन करायचा. तर जे आपली आता ही गाडी आहे हिला एक आपण 15 ते 20 सेकंद दिलेले आहे. आता त्याच्यानंतर गाडी चालू करायची कोणती पण. गाडी चालू केल्यानंतर मित्रांनो, हे खाली तुम्ही बघू शकता, इकडून ऍक्सिलेटर आहे, मध्ये ब्रेक आहे, तिकडून क्लच आहे. जेव्हा तुम्ही गाडी चालू करशाल तेव्हा फर्स्ट टाइम क्लच दाबायचा. क्लच दाबल्यानंतर इकडे आपला गेअर आहे. हा तुम्ही बघू शकता गिअर. काही गाड्यांना 4 गिअर राहत्या, काही गाड्यांना 5 राहत्या, काहींना 6 राहत्या. एक बेसिक आपण एक छोटी गाडी म्हणलो तर एक 4 ते 5 गिअर राहत्या त्या गाडीला. त्याच्यानंतर क्लच दाबल्यानंतर हा गिअर आहे, हा फर्स्ट गिअर टाकायचा. त्याच्यानंतर एकदम स्लोली क्लच सोडायचा. क्लच सोडल्यानंतर गाडी चालू होते. आता आपण दाखवत नाही, तुम्हाला चालवणार नाही, फक्त एक तुम्हाला प्रोसेस सांगतोय अशी करायची. त्याच्यानंतर हा क्लच आहे, हा सोडायचा. क्लच थोडा दम्मादम्मानी सोडल्यानंतर ऍक्सिलरेटर द्यायचं. त्याच्यानंतर ऍक्सिलरेटर दिलं तर गाडी चालू होते, दम्मादम्मानी पहिल्या गिअरवर चालू राहते. त्याच्यानंतर परत क्लच दाबायचा, सेकंड गिअर टाकायचा. गिअर पण एकदम दम्मानी स्मूथपणे टाकायचा सेकंड गिअर टाकल्यानंतर परत क्लच सोडायचा. नॉर्मल रेस ऍक्सिलेटर देत राहायचं, गाडी चालते. आणि तुम्हाला वाटलं का आता आपल्याला गाडी थांबवायची, तर काय करायचं मित्रांनो, जो हा क्लच दाबलेला आहे हा क्लच दाबलेला आहे, हा चालू गाडीमध्ये असा क्लच दाबायचा. गाडी न्यूट्रल म्हणजे पहिल्या गिअरवर घ्यायची, दुसऱ्या किंवा तिसऱ्यावरून असेल तर पहिल्या गिअरवर घ्यायची. स्लोली एकदम ब्रेक दाबायचं आणि गाडी स्टॉप होऊन जाते जागेवर. स्टॉप झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला वाटलं आता गाडी बंद करायची आपल्याला, तुम्ही गाडी बंद केल्यानंतर सगळ्यात मेन पॉइंट म्हणजे गाडीमध्ये हँडब्रेक राहतो. गाडी जेव्हा उभी करशाल तुम्ही त्याच्यानंतर हँडब्रेक ध्यान करून ओढायचा. कारण तुम्ही एखाद्या उताराला गाडी लावू शकता किंवा कुठं दुसऱ्या ठिकाणी लावला असले, हँडब्रेक ओढला नाही तुम्ही, हँडब्रेक विसरून तुम्ही गाडी लॉक बिक करून गेली निघून, तर गाडी ऑटोमॅटिक म्हणजे उताराला असली तर चालू शकते आणि तुमचं काही नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे हँडब्रेक एक मेन वस्तू आहे गाडीमध्ये, ते हँडब्रेक ध्यान करून ओढायचं. आणि गाडी चालू करायच्या टायमाला पण ते ध्यान करून रिलीज करायचं. ब्रेक लागले राहते त्याने, ती तुम्ही रिलीज नाही केलं तर गाडी पळणार नाही, रेस होणार नाही. जे गाडीचे डिस्क राहतील ते एकदम गरम होतील आणि त्याच्यातून वास येऊ शकतो. त्याच्यामुळे हँडब्रेकवर ध्यान ठेवायचं. आणि गाडी चालू करायच्या पहिले स्क्रीनला एकदम 15 ते 20 सेकंद चालू होऊन द्यायचं, त्याच्यानंतर स्विच ऑन करायचं. असं एकदम बेसिक गोष्ट आहे मित्रांनो. जो फर्स्ट टाइम गाडी चालवणार आहे तो असा एकदम बेसिक सोप्या पद्धतीने गाडी चालू शकतो. पण ज्याला एकदम गाडीमध्ये परफेक्ट बनायचं आहे तर त्याला प्रॅक्टिसच करावं लागेल. दररोज गाडी चालवायची मोकळ्या पटांगणामध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर तो एकदम परफेक्ट हायवेवर पण गाडी चालू शकतो. पण हे आपण नॉलेज दिलं ते एकदम बेसिक. तुम्ही एकदम म्हणजे घरी गाडी लावलेली आहे, कोणी बोललं तुम्हाला का आपल्याला ही गाडी काढायची बाजूला, तर तुम्ही एवढ्या बेसिक गोष्टीने गाडी थोडी पाठीमागे समोर घेऊन बाजूला काढू शकता. तर व्हिडिओ कसा आवडला असेल तर मित्रांनो तुमच्या मित्रांना शेअर करा गाडी शिकण्यासाठी, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.